ही घटना आहे महाराष्ट्रातील अमरावतीमधील. सत्य ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकेल, कारण आपणही सोशल मीडिया नक्कीच वापरतो आणि कुठे चूक करून बसतो हे यातून समजेल. रिया नाव बदलले आहे. एक साधी स्वप्न पाहणारी आपल्या आई वडिलांची लाडकी मुलगी. तिचं आयुष्य अगदी साधं आणि सरळ होतं. कॉलेज, घर आणि काही जवळच्या मैत्रिणी एवढंच तिचं जग होतं. ती सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह राहत नव्हती, पण कधीतरी वेळ मिळालाच की आपलं इंस्टाग्राम स्क्रोल करणं, त्यावरील फोटो पाहणं इतकंच तिचं काम असायचं. आणि एक दिवस तिच्या आयुष्यात एक असा मेसेज आला ज्यानं तिचं सगळं आयुष्य बदलूनच टाकलं. हाय, तुमचं प्रोफाईल खूप सुंदर आहे. सुरुवातीला तिने तो मेसेज दुर्लक्ष केला, कारण तिला अशा अनोळखी लोकांशी बोलायची सवयच नव्हती. पण तो मुलगा काही थांबला नाही. रोज तिला मेसेज करणं, रोज त्याचे प्रयत्न चालू. काय करतेस? रिप्लाय का नाही देत? मी वाईट माणूस नाही. आणि हळूहळू रियाचं मन वितळायला लागलं. तिनं त्याला रिप्लाय दिला आणि तिथूनच सुरू झाला एक असा प्रवास ज्याचा शेवट फक्त अंधारात होता. त्या मुलाचं नाव होतं अयान शेख. बोलण्यात गोड, वागण्यात नम्र आणि शब्दांनी कोणाचंही मन जिंकणारा मुलगा. तो इतका चांगला वाटायचा की रियाला वाटलं कदाचित हा इतरांपेक्षा खूप वेगळा आहे, बाकीच्यांसारखा अजिबात नाही. काही दिवसांतच त्याचं बोलणं वाढलं. चॅटपासून कॉलपर्यंत आणि कॉलपासून भावना व्यक्त करण्यापर्यंत. रिया, मला तू खूप आवडतेस. मी तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. आता आपण लग्न करूया का? हे सगळं इतक्या पटकन घडलं की रियाला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. प्रेम, विश्वास आणि भविष्यातली स्वप्न, तिने सगळं काही त्या एका व्यक्तीवर विश्वास ठेवून दिलं. एक दिवस अयाननं तिला भेटायला बोलवलं. सुरुवातीला रियाने एकटं भेटायला त्याला नकार दिला, पण त्याच्या गोड बोलण्यानं, त्याच्या त्या खोट्या प्रेमानं ती त्याला भेटायला तयार झाली. त्यानं तिला त्याच्या मित्राच्या खोलीवर भेटायला बोलवलं आणि कुठलीही शंका न घेता ती त्याला तिथे भेटायला गेली. आणि तिच्या त्या एका निर्णयाने तिचं आयुष्य हे कायमचं बदललं. त्या दिवशी अयान खूप वेगळा वाटत होता. खूप काळजी घेणारा, खूप तिच्यावर प्रेम करणारा. त्यानं तिला पूर्णपणे विश्वासात घेतलं आणि मग त्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. रियाने स्वतःला पूर्णपणे त्याला सोपवले. रियाला काहीच कळलं नाही, पण त्या दिवशी त्या खोलीतील त्यांचा जवळीकचा पर्सनल एक व्हिडिओ तयार झाला होता, जो पुढे तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू बनणार होता. त्या दिवसानंतर काही दिवस सगळं काही अगदी नॉर्मलच सुरू होतं. अयान पुन्हा पूर्वीसारखाच तिच्याशी गोड बोलत होता. तो सोशल मीडियावर आपले व्हिडिओज टाकायचा. वेगवेगळ्या बाईक्सवर तो फोटो काढायचा आणि ते टाकायचा. त्यामुळे तो चांगल्या घरातील आहे असंच कुणालाही वाटेल. रियालाही अगदी तसंच वाटायचं की तो खूप चांगला मुलगा आहे. पण हळूहळू अशा काही गोष्टी तो तिला करायला सांगत होता ज्या तिने स्वप्नातही कधी केल्याच नसत्या. प्रेम झालं, शारीरिक जवळीकही निर्माण झाली. आता लग्न करायचंय या विचारानं ती मात्र त्याचं सगळं काही ऐकायची. पण काही दिवसांनी ज्या काही गोष्टी तिला त्याच्या पटत नव्हत्या किंवा त्या गोष्टी तिला योग्य वाटत नव्हत्या, तेव्हा ती त्याला स्पष्टपणे नकार द्यायला लागली. आणि तेव्हाच अचानक त्याचा एक मेसेज तिला आला. रिया, जर माझं ऐकलं नाहीस, मी जे सांगितलं ते तू केलं नाही, तर तुझे आणि माझे प्रायव्हेट व्हिडिओ मी व्हायरल करेन. तो मेसेज पाहून रियाचं हृदय थांबल्यासारखं झालं. व्हिडिओ? कोणते व्हिडिओ? ती विचार करू लागली. तिच्या हातपायांना थरथर सुरू झाली. तिने लगेचच त्याला कॉल केला. अयान, तू काय बोलतो आहेस रे? कोणते आपले व्हिडिओ? मजाक करत आहेस ना माझी? ती घाबरतच त्याला बोलली. तेव्हा समोरचा तिच्या त्या प्रियकराच्या आवाजात आता ते पहिल्यासारखं तिच्यासाठी प्रेम नव्हतं. फक्त आणि फक्त एक धमकी होती. जे सांगतो आहे ते कर, नाहीतर मी सगळं संपवेन. त्या एका क्षणात प्रेम, विश्वास, स्वप्न सगळं काही तुटून पडलं आणि रियाला समजलं
ती त्याच्या जाळ्यात पूर्णपणे फसली आहे. खूप मोठ्या सापळ्यात ती आता अडकली आहे. ती रडत होती. ती घाबरलेली होती. पण आपल्यासोबत काय काय घडलं आहे हे कुणाला सांगायची हिंमत तिच्यात उरली नव्हती. कारण तिला माहिती होतं, जर तिचा तो व्हिडिओ बाहेर गेला तर तिचं आयुष्य पूर्णपणे संपेल. समाजातील हे लोक, तिचं कुटुंब सगळे फक्त तिलाच दोष देतील. तिनेच मुलाला होकार दिला. तिच्या संमतीनंच त्यानं तिच्या अंगाला हात लावला. मुलीच्या संमतीनंच त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले. त्यात मुलाची काय चूक? हेच फक्त लोक बोलतील. म्हणून काय करावे तिलाही समजेना. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती. जेव्हा ती आयांकडे गेली, तू मला फसवलं, माझा फायदा घेतला, माझा व्हिडिओ डिलीट कर म्हणून त्याची विनंती करू लागली. पण तो हसूनच तिला म्हणाला, ते शक्य नाही. मी म्हणेल ते काम झाले पाहिजे. तूच नाही, अशा अनेक मुली यासाठी बळी आहेत माझे. हळूहळू रियाला कळायला लागलं की ती एकटीच नाही. अशा अनेक मुली आहेत ज्यांच्यासोबत हेच सगळं घडलं आहे किंवा घडून गेलं आहे. 1, 2, 10, 50 आणि मग तो आकडा 180 वर जाऊन पोहोचला होता. हो, म्हणजे 180 मुलींना त्यानं फसवलं होतं. आणि आयांकडे त्यांचे 350 पेक्षा जास्त व्हिडिओज होते. हे ऐकून रियाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या मित्रालाही सगळं काही माहिती होतं. पण तिथे नेमकं काय घडत होतं? एक माणूस इतक्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करत होता, तेही फक्त प्रेमाच्या नावाखाली, विश्वासाच्या नावाखाली. पण आता तिचा प्रश्न एकच होता, हे सगळं कधी थांबणार आणि कसं थांबणार? व्हिडिओच्या भीतीनं ती शांत तर राहिली, पण तिकडे आयान सतत वेगवेगळ्या मुलींना ब्लॅकमेल करतच होता. काहींना पैसे मागत होता, तर काहींना पुन्हा पुन्हा भेटायला त्या खोलीवर भाग पाडत होता. काही मुलींना त्यांच्या मैत्रिणीची त्यांच्यासोबत ओळख करून द्यायला सांगायचा. ओळख झाल्यानंतर पुन्हा काळजी, पुन्हा प्रेम, शारीरिक संबंध आणि नंतर सगळ्यांना एकच धमकी की तुझा व्हिडिओ मी व्हायरल करेन. भीती, लाज आणि समाजाची भीती यामुळे सगळ्याच मुली शांत राहिल्या आणि आयांचं जाळं हे दिवसेंदिवस वाढतच गेलं. पण प्रत्येक अंधाराला एक ना एक दिवस शेवट असतोच. एक दिवस रियाने ठरवलं, आता पुरे. ती खूप घाबरली होती, पण तिनं धाडस केलं. ती पोलिसांकडे गेली. सुरुवातीला तिचे शब्दच फुटत नव्हते, पण तिनं सगळं काही खरं आपल्यासोबत जे काही घडलंय ते पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी काही दिवस त्या आयांवर नजर ठेवली, त्याचा तपास सुरू केला. तेव्हाच त्याच्या मित्राचं आणि त्याचं कशावरून तरी भांडण झालेलं होतं. त्यामुळे काही व्हिडिओज तेव्हा व्हायरल केले गेले आणि लगेचच पोलिसांनी आयांलाही पकडलं. सगळ्यात आधी त्याचा मोबाईल जप्त केला आणि जे समोर आलं ते पाहून सगळेच हादरले. त्याच्या मोबाईलमध्ये फोल्डर्स भरलेले होते. व्हिडिओ, फोटो, चॅट्स. प्रत्येक फाईल मागे एक आयुष्य, एक वेदना आणि एक तुटलेलं स्वप्न. ही घटना महाराष्ट्रातील अमरावती येथील आहे आणि या घटनेतील आरोपी आहे आयान शेख नावाचा तरुण. या आरोपीनं सोशल मीडिया आणि ओळखीच्या माध्यमांतून अनेक मुलींशी संपर्क साधला. त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं. काहींना त्याने लग्नाचं आश्वासन दिलं आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवायलाही भाग पाडलं. सर्वात धक्कादायक भाग म्हणजे पोलीस तपासात आता उघड झालं की सुमारे 180 मुली आणि त्यांचे 350 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओज आरोपीनं बनवले होते. हे व्हिडिओ तो त्या मुलींना ब्लॅकमेलिंगसाठी वापरत होता. काही वेळा इतरांना दाखवत होता आणि बदनामी करत होता. त्यांच्याकडून पैसे उकळत होता. तर त्यानं मुलींना कसं अडकवलं? मुलींचं प्रेम आणि विश्वासाचा गैरफायदा घेतला. काही मुलींना त्यानं धमकी देखील दिली. जर कुणाला आपल्यात जे काही घडलंय ते सांगितलं तर आपला हा व्हिडिओ व्हायरल करेन. त्यामुळे अनेक मुली भीतीमुळे शांत राहिल्या. पण रियाच्या हिमतीनं सगळं काही प्रकरण उघड झालं. 180 मुली, 350 व्हिडिओ. हा फक्त एक क्राईम नव्हता,
हा त्या मुलींच्या विश्वासाचा केलेला खून होता. आता आयानला अटक झाली आहे. डिजिटल पुरावे, मोबाईल व्हिडिओ त्याचे जप्त केले आहे. यात त्याचे इतर साथीदार आहेत का याचाही तपास सध्या सुरू आहे आणि एकूण 7 ते 8 आरोप्यांना ताब्यात घेतलं आहे. पण त्या मुलींच्या जखमा अजूनही ताज्या आहेत, कारण शरीरावरच्या जखमा भरतात पण मनावरच्या जखमा आयुष्यभर तशाच राहतात. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा फक्त 180 मुलींचीच नाही. ही कथा आहे त्या प्रत्येक मुलीची जी कुणावर तरी विश्वास ठेवते, त्याच्यावर प्रेम करते, जी प्रेमावर विश्वास ठेवते आणि जी मनापासून कोणाला तरी आपलं सगळं काही निस्वार्थपणे देऊन टाकते. पण जेव्हा त्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो, जेव्हा प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होते, तेव्हा तुटतं फक्त नातं नाही, तर तुटतं एक स्वप्न, एक आयुष्य आणि एक आत्मविश्वास. आपण समाज म्हणून नेहमी मुलींनाच प्रश्न विचारतो, तू का त्याच्यावर विश्वास ठेवला? तू का त्याच्याकडे गेलीस? तू का त्याच्यासोबत पहिल्यांदा बोललीस? तुझीच चूक आहे. पण कधी आपण स्वतःला विचारतो का की चूक खरंच यामध्ये कुणाची होती? चूक त्या मुलीची नव्हती जी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. चूक त्या विश्वासाचाही नव्हती जो तिनं मनापासून दिला. चूक होती तर त्या विकृत मानसिकतेची, ज्याने प्रेमाला एक सापळा बनवलं, विश्वासाला एक शस्त्र बनवलं आणि एका नाही तर शेकडो आयुष्यांशी खेळ केलं. आजही कितीतरी रिया भीतीमध्ये जगत आहेत. समाजाच्या भीतीनं, बदनामीच्या भीतीनं आपल्या आवाजाला त्या गप्प बसवत आहेत. पण लक्षात ठेवा, गप्प बसणं हा उपाय नाही, कारण तुमची एक आवाज उठवण्याची हिंमत कदाचित अजून 100 मुलींचं आयुष्य वाचवू शकते. प्रेम करा, पण स्वतःला त्यात हरवू नका. विश्वास ठेवा, पण अंधविश्वास मात्र अजिबात करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कधी काही चुकीचं काही घडलंच तर स्वतःला दोष देऊ नका, कारण गुन्हा करणारा दोषी असतो पण सहन करणारा अजिबात दोषी नाही. ही घटना इथेच संपते, पण प्रश्न अजूनही जिवंत आहे. आपण कधी बदलणार? आपण कधी जागे होणार? आणि आपण कधी त्या आवाजांना साथ देणार जे आजही भीतीमुळे गप्पच आहेत? कारण एका चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास पूर्ण आयुष्य बदलू शकतो, पण एक योग्य निर्णय पूर्ण आयुष्य वाचवू शकतो. चूक मुलीची की प्रेमाची की त्या मुलाची? सोशल मीडियावरचं प्रेम खरंच सुरक्षित आहे का हो? तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आपण आपल्या मुलांना, मुलींना, बहिणींना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना अशा गोष्टींपासून वाचवण्यासाठी एक नागरिक म्हणून काय करू शकतो? नक्कीच तुमची प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.